सर्वांना नमस्कार। 100 दिवस 100 कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी 30वी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे ट्रेकिंग। ट्रेकिंग म्हणजे काय असतं? ट्रेकिंग म्हणजे स्वप्नातील एक शिखर गाठणं असतं। सर्वोच्च ध्येयाचा पाठलाग करीत अविरत झुंजणं असतं। थोडं पडणं आणि जास्त धडपडणं असतं। खोप पडलेल्या जखमेतून क्रांतिकारी रक्ताचं वाहणं असतं। ट्रेकिंग म्हणजे धावणं असतं। ट्रेकिंग म्हणजे चालणं असतं। पण धावणाऱ्याने धावता धावता चालणाऱ्याची गती होणं असतं। एकमेका हात देऊन साऱ्यांनी जिंकणं असतं। ट्रेकिंग म्हणजे सूर्य होऊन त्याच्या संगे जळणं असतं। मग चंद्रासारखं शीतलही होऊन चांदण्यात न्हाणं असतं। नदी संगे किनाऱ्याचा पत्ता शोधत वाहणं असतं। अवखळ वाऱ्याचा दोस्त होऊन त्याच्या संगे लहरणं असतं। ट्रेकिंग म्हणजे पाऊस होऊन घामाच्या धारेत या धरेला भिजवणं असतं। जिद्दी होऊन लढणं असतं आणि पलिता होऊन पेटणं असतं। आपल्या भात्यातील बाणांना आपलं आपणच तासणं असतं। पानांच्या सळसळीत झऱ्याच्या झुळझुळीत निसर्गाचं संगीत भान हरपून ऐकणं असतं। एक तालाच्या सुरात तल्लीन होऊन पावलांचं मग थिरकणं असतं। ट्रेकिंग म्हणजे स्वतःच्याच क्षमतांना पुन्हा नव्याने जोखणं असतं। दुखलं खुपलं शरीर जरी मनाला कणखर बनवणं असतं। टाकीचे घाव सोसत ट्रेक मूर्तीचं घडणं असतं। ट्रेकिंग म्हणजे आनंद। ट्रेकिंग म्हणजे अंगात वीररसात गरजणारा ट्रेकिंग राग मल्हार। ट्रेकिंग म्हणजे शड्डू ठोकून पर्वतांना आव्हान देणं असतं। कातळांना अंगावर घेत त्यांच्याशी बेलाग झुंजणं असतं। शिखर गाठता उतू नये, चालणाऱ्याने थकू नये। ध्येयाचा पाठलाग करण्या ट्रेकिंगचा वसा सोडू नये। ट्रेकिंगमध्ये ना कुणी पुढे ना कुणी मागे असते। जो जिथे उभा उभी ज्याच्या त्याच्या पायाखाली ज्याचे त्याचे शिखर असतं। ट्रेकिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ट्रेकिंग म्हणजे तर रोजच खडतर जगणं असतं। धन्यवाद।